नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। देशी व विदेशी दारू वाहतुकीवर पोलिसांचा दणका। पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहराच्या विविध भागात देशी व विदेशी दारूची बेकायदा वाहतूक आणि साठवणूक विरोधात विशेष मोहीम राबवत 16 ठिकाणी कारवाया केल्या। सदर कारवाईमध्ये 13.5 लाख रुपयांची दारू आणि 7 वाहनांसह एकूण 28,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चिंचवड, संत तुकाराम नगर, चाकण, निगडी, सांगवी, पिंपरी, महाळुंगे, काळेवाडी आणि हिंजवडी या परिसरात ही कारवाई करण्यात आली। 1,80,000ची लाच स्वीकारताना चरोलीचा तलाठी सापडला जाळ्यात। वारस नोंद करून देण्यासाठी 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना चरोली बुद्रुक येथील तलाठी आणि त्याच्या वतीने रक्कम स्वीकारणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला पोलिसांनी काल अटक केली। सुनील भिकाजी सातोसे असे या तलाठ्याचे नाव असून निमाजी माधवराव भोकरे या तलाठ्याच्या सहाय्यकास ताब्यात घेण्यात आले। तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे चरोली येथे वडिलोपर्जित शेती असून त्यांच्या निधनानंतर संबंधित जमिनीचा 7/12 उतारावर तक्रारदारांच्या वारसांची नोंद करण्यासाठी तलाठी सातोसे यांनी 1,80,000 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 80,000 रुपयावर आली। या प्रकरणी तक्रारदारांनी एसीबी कडे याची माहिती दिली होती। महापालिका शाळांमध्ये मोफत पुस्तक वितरणाचा श्रीगणेशा। महापालिका शिक्षण विभागामार्फत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोमवारपासून सुरू करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आता पहिल्याच दिवशी पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या आदेशानुसार तसेच बालभारती यांच्याकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तकं 8 ते 12 जून या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत। शिक्षक भरतीतील तांत्रिक चुकीमुळे पिंपरी पालिकेला 10 कोटींचा दणका। पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक शाळातील शिक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुकीमुळे पालिकेला 10 कोटींचा आर्थिक फटका बसला। भरती प्रक्रियेत सहाय्यक शिक्षक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात आल्याने संबंधित शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती। मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्षकांच्या बाजूने निकाल देत पालिकेची याचिका फेटाळून लावली। या प्रकरणात शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करावी लागणार असून थकीत वेतन फरकाची रक्कम आणि इतर आर्थिक देयकांमुळे महापालिकेवर 10 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे। रावेत वाल्लेकरवाडी आदी परिसरात डासांचा प्रादुर्भाव, नागरिक त्रस्त। वाल्लेकरवाडी रावेतसह परिसरात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत। संध्याकाळ होताच डासांचे थवे घरांमध्ये फिरत असल्याने घरात बसणे कठीण झाले आहे। दुपारचा वाढता उकाडा आणि रात्री डासांचा त्रास अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतोय। आरटीओ कर्मचाऱ्यांचा आज लाक्षणिक संप। मोटर वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटनेने 1 दिवसीय राज्यव्यापी लक्षणीय संप करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड येथील कामकाजावर परिणाम होणार आहे। नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।